मित्रांनो, सफायर टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण 2 एप्रिल 2026 रोजी जे रुपयाची घसरण थांबली आणि जे युद्ध चालू झाल्यापासून म्हणजे इराण अमेरिकेचं युद्ध चालू झाल्यापासून रुपयाची जी अधोगती चालू होती त्या अधोगतीवर रोख लागण्याची काय कारण आहेत याचा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की 28 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा इराण, अमेरिका आणि इस्रायल या तिघांमध्ये युद्ध चालू झालं तेव्हापासून रुपयामध्ये घसरण ही चालूच आहे। म्हणजे 23 मार्च 2026 रोजी तो रुपया इतका खाली घसरला की पहिल्यांदा रुपया 94 रुपये प्रति डॉलरपर्यंत येऊन पोचला। परंतु 23 मार्च 2026 नंतरसुद्धा रुपयाची घसरण थांबली नाही। जवळजवळ 2 एप्रिल 2026पर्यंत रुपया घसरत 95 रुपये प्रति डॉलरपर्यंत येऊन पोचलेला होता। परंतु 2 एप्रिल 2026 रोजी RBIने काही कडक पावलं उचलली ज्यामुळे रुपयामध्ये सट्टाबाजारी जी चालली होती त्याच्यावर पूर्णपणे निर्बंध लावण्यात आले। RBIने हे कदाचित ओळखले असावे की नुसतंच रुपये विकत घेऊन डॉलर विकल्याने रुपयाची किंमत काही स्थिरावणार नाही आहे किंवा रुपयाची किंमत वाढणार नाही आहे। रुपयामध्ये जे स्पेक्युलेटिव्ह ट्रेडिंग म्हणजे ज्याला आपण मराठीत सट्टाबाजारी म्हणतो ती जोवर चालू आहे तो रुपया घसरतच राहणार आहे। त्यामुळे RBIने 2 एप्रिल 2026 रोजी हे थांबवण्यासाठी काही कडक निर्बंध लावले ज्यामुळे रुपयाची किंमत एका दिवसामध्ये 2% वाढली। एका दिवसामध्ये 2% रुपयाची किंमत वाढणे हे 2013 पासून म्हणजे गेल्या 13 वर्षात पहिल्यांदा घडलेलं आहे। रुपयाची किंमत जी 95 रुपये प्रति डॉलरपर्यंत जाऊन पोचलेली होती ती 2 एप्रिलच्या अखेरीस म्हणजे डे ट्रेडिंग जेव्हा डे एंड जेव्हा झाला तोवर 93 रुपये 10 पैशापर्यंत चढलेली होती। तर हे सगळं RBIने कसं केलं आणि कशामुळे रुपया एवढ्या लवकर घसरत होता या गोष्टींचा आपण या व्हिडिओमध्ये आता अभ्यास करूया। मित्रांनो, अर्थशास्त्राचा हा एक नियम आहे की जेव्हा वैश्विक पातळीवर आर्थिक अस्थिरता असते तेव्हा जे मोठे गुंतवणूकदार असतात किंवा इव्हन छोटे गुंतवणूकदारसुद्धा ते आपले पैसे ज्याला आपण सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट्स म्हणतो म्हणजे जिथे लोकांना वाटतं आपले पैसे सुरक्षित राहतील अशा ठिकाणी पैसे गुंतवण्याचा प्रयत्न करतात। आता जे सेफ हेवन इन्व्हेस्टमेंट ज्याला आपण समजतो ते मुख्यतः म्हणजे सोनं, चांदी अशाच इतर काही कमोडिटीज आणि US डॉलर। इराण युद्ध चालू झाल्यापासून वैश्विक आर्थिक अस्थिरता असल्यामुळे बऱ्याच देशांना वित्तसंस्थांना US डॉलर घेण्याची इच्छा होती। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की भारताकडे खूप मोठा म्हणजे जवळजवळ 700-750 अब्ज डॉलरचा फॉरेन एक्सचेंज रिझर्व आहे। त्यामुळे भारतामध्ये US डॉलर पर्याप्त आहेत आणि म्हणून बऱ्याच बँका आणि वित्तसंस्था भारतामधनं US डॉलर विकत घेऊन रुपया विकून या US डॉलर बाकीच्या देशांमध्ये जिथे US डॉलरची जास्त गरज होती आणि जिथे भाव चांगला मिळत होता इकडे विकत होत्या। याला आपण आर्बिट्राजसुद्धा म्हणू शकतो। म्हणजे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी डॉलरची किंमत कमी आहे तिकडनं डॉलर विकत घेणे आणि त्याच डॉलर जिथे किंमत थोडी बहुत जास्त आहे त्या ठिकाणी विकणे आणि दोन्हीमधली जी गॅप आहे ती म्हणजे या बँकांचा आणि वित्तसंस्थांचा मुनाफा। तर हे अतिशय मोठ्या प्रमाणात चालले होते। याचबरोबर ज्याला आपण स्पेक्युलेशन ट्रेडिंग म्हणतो म्हणजे सट्टाबाजारी की बरेच वेळा अशा गोष्टींवर पैज लावली जायची की रुपया वर जाईल का खाली जाईल। ह्या प्रकारची सट्टाबाजारी केल्यामुळे सुद्धा रुपयाच्या किमतीमध्ये घसरण होत होती। आता झालं असं होतं की इराण युद्धामुळे आणि तेलाच्या किमती वाढल्यामुळे अस्थिरतेमुळे असाही रुपया घसरतच होता। त्यामध्ये ह्या प्रकारच्या सट्टाबाजारीची भर पडल्यामुळे रुपयामध्ये फार मोठी घसरण चालू झाली होती आणि समजा वेळेत RBIने थांबवली नसती तर कदाचित याचं पुढे जाऊन खूप नुकसान झालं असतं। RBIच्या एक गोष्ट अजून पण लक्षात आली की नुसते रुपये विकत घेऊन आणि डॉलर विकून ही घसरण थांबणार नाही आहे। कारण मध्ये एकदा RBIने 2-4 दिवसापूर्वी 5 दिवसापूर्वी हे करण्याचा प्रयत्न केला होता जेव्हा RBIने रुपये विकत घेतले आणि डॉलर विकल्या। यांनी काही प्रमाणात रुपयाची घसरण थांबली पण पुन्हा घसरण चालू झाली। त्यामुळे RBIने ह्याचबरोबर 2 एप्रिल 2026 रोजी तडकाफडकी काही नियम लागू केले ज्यांनी पूर्णपणे जी करन्सी मार्केटमधली जी सट्टाबाजारी होती म्हणजे जास्त करून जिथे रुपया विकून डॉलर विकत घेतले जायचे किंवा डॉलरचे फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट घेतले जायचे हे सगळं RBIने पूर्णपणे बंद करून टाकलं।
हे बंद केल्यामुळे खरं म्हणजे 2 एप्रिल 2026 रोजी रुपयाची किंमत वाढून 95 रुपयावरनं 93 रुपये 10 पैशावर आली. त्यामुळे आपल्याला सगळ्यांनाच खरं RBIचे मनोमन आभार मानले पाहिजेत, कारण हे RBIने केलं नसतं तर ही रुपयाची घसरण थांबली नसते. आपल्या सगळ्यांनाच रुपयाच्या किमतीवर अतिशय कडक नजर ठेवली पाहिजे. या विषयावर आता पुढे जसं मला काही कळेल तसा मी एक नवीन व्हिडिओ बनवून आपल्या सगळ्यांसमोर येईनच. तोवर तुमची आज्ञा घेतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.